आंदेकर संपले, कोमकर संपले आणि आता काळेंचा नंबर। मला हे बोलायला अजिबात चांगलं वाटत नाहीये, कारण पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीचा हा नवा एपिसोड आहे। चुन चुन के मारेंगे असं म्हणत हे टोळीयुद्ध पेटलंय आणि आज गणेश काळेला भर रस्त्यात 6 राऊंड फायर करून संपवण्यात आलं। गुन्हेगारी जगतना डायबिटीज सारखं असतं, म्हणजे जसा हा आजार बीपी हार्ट प्रॉब्लेम सोबत आणतो, तसं तुम्ही एकाला संपवलं किंवा खून केलात की तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबालाही शेवटपर्यंत त्याची किंमत मोजावी लागते। सुरुवात करूया गणेश काळेपासून। सिने स्टाईल खून झालाय। गाडीवरनं 2 जण आले, 6 राऊंड फायर केले, 4 गोळ्या घातल्या आणि निघून गेले। टार्गेट गणेशच होता, त्यांनी ते पूर्ण केलं, पण स्टोरीला इथेच सुरुवात झाली। गणेश काळे ही नुसती व्यक्ती नाही, ते सिंडिकेट आहे। त्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल। सुरुवात करूया वनराज अंदेकरच्या खुनापासून। माजी नगरसेवक आणि बंडू अंदेकरचा मुलगा जो गँगस्टर आहे, त्या वनराजला त्याच्या बहिणींनी आणि त्याच्या नवऱ्यांनी सुपारी देऊन संपवलं। भावाने आर्थिक व्यवहाराच्या नाड्या आवळल्यामुळे आणि टोळीतलं महत्त्व कमी झाल्यामुळे चिडलेल्या कोमकर बंधूंनी स्वतःच्या सख्ख्या मेहुण्याला अर्थात वनराजला भर चौकात सुपारी देऊन संपवलं। या प्रकरणामध्ये वनराजची एक बहीण, 2 मेहुणे आणि इतर आरोपी ज्यांची नावं समीर काळे, सोमा गायकवाड आहेत, ते आता न्यायालयीन कोठडीत आहे। या सोमा गायकवाडनेच वनराजचा गेम केला। तो कोण तर पूर्वी अंदेकर टोळीचा सदस्य होता, मात्र त्याचं वनराजसोबत वाजलं आणि त्याने दबा धरून मारून बदला घेतला। बरं, आता हा झाला एक भाग। आता यातला दुसरा भाग म्हणजे वनराजचा धाकटा भाऊ कृष्णराज, ज्याला कृष्णा अंदेकर म्हणूनही ओळखलं जातं, त्याने भावाच्या खुनाचा बदला म्हणून आपल्या बहिणीच्या 19 वर्षाच्या मुलाचा अर्थात आयुष कोमकरचा घराच्या पार्किंगमध्ये गोळ्या झाडून खून केला। गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी घडलेल्या घटनेने अख्खं पुणे हादरलं होतं। या घटनेमध्ये कृष्णा अंदेकर, बंडू अंदेकर, दत्ता काळे, कृष्णराजची फॅमिली, वनराजची बायको अशा अनेकांना आता अटक झालेली आहे। या दोन्ही घटनेमध्ये काय कॉमन आहे? खून झालाय, 2 लोकांचे जीव गेलेत। अंदेकर कॉमन आहेत, कोमकर कॉमन आहेत आणि तुमच्या लक्षात आलं असेल तर काळे हे आडनाव कॉमन आहे। यातल्याच एका काळेला आज संपवण्यात आलंय। चला तर बघूया आज ज्याचा खून झाला तो गणेश काळे नेमका होता कोण। गणेश काळेचं संपूर्ण कुटुंब हे येवलेवाडीमध्ये राहतं। गणेश काळे ऑटो चालवायचा, त्याच्यावरती एक गुन्हाही दाखल करण्यात आलेला होता। वनराज अंदेकरच्या खुनाचा आरोपी असलेला समीर काळे आणि आयुष कोमकर प्रकरणामध्ये आरोपी असलेला दत्ता काळे हा त्यांचा सख्खा भाऊ होता। 6 राऊंड फायर करून गणेश काळेला संपवण्यात आलं। इतकंच नाही तर टोळीयुद्ध आणि बदल्यामधून हा खून झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। आता बघूया समीर काळे नेमका कोण होता। आता समीर काळे हा जो मृत झाला त्या गणेश काळेचा भाऊ तर होता, पण सोमा गायकवाडच्या टोळीमध्ये काम करत होता। हे सगळेच पूर्वी अंदेकर टोळीचे सदस्य होते, मात्र त्यांच्यामध्ये वाद झाले आणि ते त्यातनं बाहेर पडले। घरातले लोक सेफ ठेवून आमच्यावरती मोक्का आणि जिल्हाबंदी लावली, या रागामधून त्यांचं आणि वनराजचं वैर निर्माण झालं। त्यातच कोमकरांनाही वनराजचा बदला घ्यायचा होता। अखेर त्यांनी एकत्रित येऊन वनराजला संपवलं आणि आत्ताच्या घडीला समीर काळे हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। आता बघूया याच प्रकरणामधला दत्ता काळे नेमका कोण। दत्ता काळे आणि समीर काळे हे भाऊ तर आहेतच, पण वनराजच्या हत्येचा बदला म्हणून कृष्णा अंदेकरने सोमा गायकवाडचं कुटुंब संपवायचं ठरवलं आणि त्यावेळी रेकी करण्याची जबाबदारी दिली दत्ता काळेला। हा दत्ता काळे या गायकवाड कुटुंबावरती लक्ष ठेवून होता, मात्र काही कारणाने पोलिसांनी त्याला पकडलं आणि हा सगळा प्लॅनच फिसकटला। मात्र त्यानंतर हा प्लॅन बदलून त्यांनी आयुष कोमकरला मारलं आणि हत्येचा एक प्रकारे बदला घेतला। मात्र या प्रकरणामध्ये दत्ता काळे आत्ताच्या घडीला न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। याच दत्ता आणि समीर काळेचा भाऊ म्हणजे आज ज्याची हत्या झाली तो गणेश काळे। गणेश काळे रिक्षा चालवायचा, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून एक गुन्हा दाखल आहे। ज्या पद्धतीने त्याला संपवलं गेलं ते जर बघितलं तर या प्रकरणाला टोळीयुद्धाचीच झालर आहे हे स्पष्ट आहे। अंदेकर आणि कोमकरांची स्टोरीच अशी आहे ना की या दोनही कुटुंबांनी एकमेकांच्या बदल्याच्या आगीमध्ये अक्षरशः सगळ्यांना संपवून टाकलं आणि या प्रकरणामध्ये आता काळे कुटुंबाची एंट्री झाली। आजूबाजूचे सीसीटीव्ही सध्या पोलीस तपासतायत। 10 पथकं ही तपासासाठी रवाना करण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये ज्या 2 व्हीलरवरनं गोळी झाडण्यात आली त्या 2 व्हीलरला नंबर नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आता याच्यामध्ये नेमकं काय दिसतं, फॉरेन्सिक रिपोर्ट काय येतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी कोणी कोणाचा बदला घेतला, पुण्यामधलं टोळीयुद्ध खरंच थांबलंय की ते अजूनही सुरू आहे, या सगळं बघावं लागेल। प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू। सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।